नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि अमित शहांच्या दौऱ्याला महाविकास आघाडी विरोध करणार आहे। जेनझींच्या आंदोलनावर अमित शहा पहिल्यांदाच बोलतील। शहा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन अजित डोवाल यांना सन्मानित करणार आहेत। पुण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून विरोध होतोय। शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस निश्चित आंदोलन करणार आहे। काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांकडून नोटिसाही देण्यात आल्या आहेत। काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकामध्ये आणलं गेलं आहे। त्या आंदोलनाला काँग्रेसची किती तयारी आहे? भाजप असं म्हणतं की तुम्हाला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल। आम्ही भाजपचं जशास तसं उत्तर नाही का पाहण्याच्याच नाही का या ठिकाणी तयारीत आहोत। निश्चित त्यांची वाट बघतोय। त्यांना तर त्यांनी आंदोलन करूच देणार असा इशारा दिला, त्याच्यामुळे आंदोलन तर होत आहे आणि या आंदोलन त्यांनी काही गडबड केल्यानंतर मात्र अमित शहा त्यांची नक्की नोंद ठेवतील, एवढं उत्तर नक्की दिलं जाईल। भाजप घाबरलंय का? निश्चित भाजप घाबरले, कारण की त्यांनी पुणे पोलिसांना पुढे केले। पुणे पोलीस 30 दिवस मागची आमच्या कार्यकर्त्यांना हॅरेस करण्याचं कामकाज करतायत, त्यांना नोटिसा देत आहेत, त्यांना उचलतायत। आम्हाला असं वाटतं की जर गृहमंत्री एवढेच घाबरलेत तर त्यांनी पुण्यात यायलाच नव्हतं पाहिजे। आम्ही भारतीय लोकशाहीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी नाही का या ठिकाणी लढतोय, त्याच्यामुळे पुणे पोलिसांनी आम्हाला अटक केली तर त्याची पर्वा करणार नाही। आता मात्र आंदोलन 10:30 वाजता चालू होते, त्याच्यात त्यांनी जर काही घोळ घातला तर मात्र अमित शहा हे एअरपोर्टला जायच्या दिशेने ज्यावेळेस निघतील त्यावेळेस मात्र नाही का या ठिकाणी काँग्रेस पक्ष तेवढ्याच ताकदीने उत्तर देईल। कॅमेरा पर्सन विके चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। तर कार्यक्रम स्थळावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि याच ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होणार आहे। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं NSA अजित डोवाल यांना सन्मानित केलं जाणार आहे आणि या कार्यक्रम स्थळी पोहोचण्याच्या आधी काँग्रेसकडून ज्या पद्धतीने इशारा देण्यात आलेला आहे की निश्चित आंदोलन केलं जाईल आणि त्या अनुषंगानं नेते पदाधिकारी आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि काँग्रेसच्या इशाऱ्यानंतर भाजपकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्याची भाषा जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण कार्यक्रम स्थळी थेट जाणार आहोत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, या कार्यक्रमाची तयारी कशा पद्धतीने करण्यात आली आहे? वृषाली, कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे। ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमस्थळी आता आपण आहोत। माझ्या पाठीमागे आपण मंच पाहू शकतो। याच ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे। मंचावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित असणार आहे आणि अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील मंचावरती प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहू शकतो कार्यक्रमस्थळी पूर्ण तयारी झाली असून पोलिसांचा बंदोबस्त मोठा तैनात या कार्यक्रमस्थळी असल्याचं पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच या ठिकाणी डॉग स्क्वॉड येऊन गेले। डॉग स्क्वॉडने देखील या मंचाची आणि एकूणच या सभागृहाची तपासणी केलेली आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या संख्येनं या ठिकाणी कार्यकर्ते त्यासोबतच विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून अमित शहा दिल्लीतल्या आंदोलनावरती काही भाष्य करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण दिल्लीच्या आंदोलनानंतर अमित शहा हे पहिल्यांदाच या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यामुळे आज अमित शहा काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। दुसरीकडे याच अमित शहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसकडून जोरदार असा विरोध होतोय आणि पुण्यातल्याच उत्सव चौकात काँग्रेसकडून आंदोलन देखील केले जाणार आहे। त्याला प्रत्युत्तर भाजप देखील देणार असा इशारा भाजपकडून देण्यात आलेला आहे। आता भाजप नेमका कशा पद्धतीने उत्तर काँग्रेसच्या आंदोलनाला देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि अमित शहा या कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वी सारसबाग परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे। या पुतळ्याला अमित शहा अभिवादन करतील आणि त्यानंतर थेट कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहे। साधारणतः 11:45 कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर साधारणतः तासभराचा हा कार्यक्रम असणार आहे। कार्यक्रमातली जी प्रमुख भाषणं आहेत अर्थात अमित शहा यांचं आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ट्रस्टचे अर्थात लोकमान्य टिळक ट्रस्टचे जे प्रमुख आहेत रोहित टिळक यांचे देखील या कार्यक्रमामध्ये भाषण पार पडणार आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यातलं वातावरण सध्या तापल्याचं पाहायला मिळते। आणि नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।